नमस्कार मंडळी. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन कार्य दर्शन भाग 7. आजच्या भागाचं जे शीर्षक आहे ते आहे चाफेकरांवरील पोवाडा. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की विनायकाने मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी प्रतिज्ञा घेतलेली आहे. आता त्यावेळेला विनायकाचं वय होतं अवघं 15 वर्ष. आणि 15व्या वर्षी केलेली ही दिव्य जी प्रतिज्ञा आहे ती आपल्या संपूर्ण आयुष्यात शब्दशः आणि कणशः पाळण्याचा विक्रम विनायकाने म्हणजेच सावरकरांनी केला आहे. सावरकरांनी स्वतः आपल्या आयुष्यात या शब्देच्या लहानशा ठिणगीने उडालेल्या भडक्याचे पुढील अत्यंत स्फूर्तिप्रद आणि अतिशय भावनोत्कट शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. सावरकरांनी लिहिलं आहे, त्या चिमुकल्या देवघरात 15व्या वर्षी मी सद्गत अंतःकरणाने त्या देवीच्या पायाला हाताने स्पर्श करताच त्या दैवी स्पर्शाने ही जी शपथेची लहानशी ठिणगी उडाली. पुढे भविष्यात तिचा केवढा भडका होणार होता. किती रक्तपात, घात, प्रत्याघात, वध, फाशी, वनवास, छळ, यश, अपयश, दौरात्म्य आणि हौतात्म्य, प्रकाश आणि अंधार, आगीचे आणि धुराचे कल्लोळ, खंडोखंडी ती आग भडकणार होती की जी त्यावेळी त्या एका लहानशा ठिणगीत एक चमक होऊन दिसली. एक भयंकर वादळचे वादळ त्या पहिल्या विजेत तळपत सामावलेले होते. कारण आता भूतकाळाच्या दुर्बिणीतून माझ्या जीवनाच्या घटनाक्रमाकडे पाहताना हे स्पष्ट दिसत आहे की हिंदुस्थानभर गाजलेल्या अभिनव भारताच्या क्रांतिकारक संस्थेचा खरा उगम या शपथेतच झाला. ही माझी प्रतिज्ञाच अभिनव भारताचे मूळ बीज होती. सावरकरांनी हे जे वर्णन केलेले आहे ते अगदी अचूक आहे मंडळी, की त्यांनी जी प्रतिज्ञा घेतली त्या प्रतिज्ञेनुसार त्यांनी संपूर्ण स्वतःचं आयुष्य तसं कृतीयुक्त घालवलेलं आहे. आपल्या प्रतिज्ञेसाठी ते खरोखर क्षणोक्षण जगलेले आहेत. आणि पुढे क्रांतिकार्यासाठी त्यांनी जी संघटना उभारली, अभिनव भारत ही संघटना, त्या संघटनेचं किंवा त्या संस्थेचं मूळ आपल्या या प्रतिज्ञेमध्येच दडलेलं आहे, असं सावरकरांनी नमूद केलेलं आहे. पुढे काय होतंय बघा. या दिव्य प्रतिज्ञेचा पहिला प्रगट आविष्कार विनायकाने लगोलग रचलेल्या आणि महाराष्ट्रभर पुढे गाजलेल्या चाफेकरांच्या पोवाड्यात झाला. म्हणजे चाफेकरांना जी फाशी दिली गेली, त्यांना जे हौतात्म्य पत्करावं लागलं ते विनायकाच्या मनामेंदूमध्ये इतकं घट्ट बसलेलं होतं की त्याचा परिणाम म्हणून विनायकाने मारिता मारिता मरे तो झुंजेन ही प्रतिज्ञा केली. नुसती प्रतिज्ञा करून तो थांबलेला नाहीये, तर त्या योगे त्यांनी स्वतःचं कृतीयुक्त आचरण सुद्धा सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यातला पहिला आविष्कार म्हणजे काय आहे की त्यांनी चाफेकरांवरचा एक अतिशय ज्वलंत असा पोवाडा मंडळी रचलेला आहे आणि तो पोवाडा महाराष्ट्रभर अत्यंत गाजलेला आहे. कारण चाफेकरांवरील या पोवाड्यातील शब्दाशब्दात जणू चाफेकरांचे पवित्र रक्त ठिपकते आहे असा क्षणोक्षणी भास होतो. या पोवाड्याचे काही चरण गुणगुणत विनायक बसलेला आहे आणि त्याच वेळी कुठल्या तरी अतिशय उदात्त अशा भावनेने उत्तेजित होऊन अंतराळात दृष्टी लावून अश्रू गाळत आवेशाने विनायक पुढील ओळी त्या पोवाड्याच्या रचत आहे. हे विनायकाच्या वडिलांनी पाहिलं. काय पाहिलं? आपल्या पुत्राची ही साहित्य सेवा आणि देशसेवा अण्णांनी पाहिली. अण्णांनी म्हणजेच विनायकाच्या वडिलांनी आपल्या हाताने त्याला अतिशय वात्सल्याने स्पर्श केला. त्याच्या त्या भावस्थितीमध्ये विनायक रममाण झालेला आहे. अण्णांनी
त्याला अतिशय वात्सल्याने स्पर्श केला आणि तो जो कागद लिहित होता, तो कागद त्यांनी वाचून बघितला. एकाच वेळेला दोन भावना अण्णांच्या मनामध्ये निर्माण झाल्या. पहिली भावना होती कौतुक, म्हणजे किती साहित्य आपल्या मुलांनी सुंदर लिहिलेलं आहे म्हणून कौतुक, तो पोवाडा किती सुंदर लिहिलाय म्हणून कौतुक. आणि भीती सुद्धा. भीती का बरं वाटली? कारण त्या पोवाड्यातले जे शब्द आहे ना, ते इतके ज्वलंत होते, की ते सहन होणार नाहीत ऐकणाऱ्याला, किंवा ते जर का सरकारने बघितलं, तर विनायकावरती त्याचा विपरीत परिणाम होईल. आपला मुलगा अजून छोटा आहे, अशी भावना, असा विचार त्यावेळेला अण्णांच्या मनामध्ये आलेला होता. पण खरं तर मंडळी, सावरकरांनीच आपल्या आत्मचरित्रात म्हटल्याप्रमाणे अण्णांनीच त्यांना देशप्रेमाची, इतिहासाची, काव्याची आणि टिळकांच्या राजकारणाची रुची लावली होती, आवड निर्माण केली होती. पण टिळकांच्या राजकारणापुढे प्रत्यक्ष पाऊल टाकण्याची आपल्या मुलाची वृत्ती पाहून अण्णा त्यावेळेला थोडेसे दचकले. पुढे काय होतं बघा. विनायकाला त्यांनी प्रेमाने कुरवाळलं आणि अण्णा विनायकाला म्हणाले, कारण विनायकाला तात्या असं सुद्धा टोपण नाव होतं बरं का. अण्णा म्हणतायत, "अरे तात्या, अजून तुझे वय कोवळे, तुझा देह पडला सुकुमार. हे विचार आणि मार्ग भयंकर आणि कठोर. तुझ्या कोमल मेंदूला फार ताण बसेल अशा या विषयाचा ध्यास नकोच घेऊस. त्यातही आपल्या कुटुंबाची सर्व आशा तुझ्यावर. माझी द्वारका एका खांबावर. फेडलेस तर तूच आपल्या घराचे पांग फेडशील. तेव्हा स्वतःच्या जीवास अशा संकटात ढकलू नकोस. तुला अजून याचे परिणाम किती भयंकर असतात याची कल्पना नाही रे. तू इतर कविता रच, शिक, मोठा हो, मग काय ते कर." आता वडिलांनी असा पोक्तपणे सल्ला विनायकाला दिला, कारण त्यांचं म्हणणं होतं आधी शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. घरची परिस्थिती सावरली तर विनायकच सावरेल. त्याचं वय अजून लहान आहे. असे इतकं जाज्वल्य हा पोवाडा लिहून जर का सरकारचा रोष विनायकावरती आला, तर त्याचे गंभीर परिणाम विनायकाला भोगावे लागतील, असं एका वडिलांच्या मनात जसे आपल्या पुत्राच्या काळजीचे विचार येतील, तसे विचार अण्णांच्या मनामध्ये आलेले होते. आता अण्णांनी त्याला असं समजावल्यानंतर विनायक वडिलांशी हुज्जत घालत बसला नाही. अगदी गप्प बसला. पण त्याच्या मनाने स्वतःलाच त्यावेळेला उत्तर देऊन टाकलं होतं. काय उत्तर देऊन टाकलं होतं मंडळी? स्वतःच्या मनाला विनायक म्हणाला होता, चाफेकरांच्या परिणामापेक्षा आणखी भयंकर परिणाम तो काय असणार? तो भोगण्यास तर आम्ही सिद्धच आहोत. मनातल्या मनात त्यांनी स्वतःलाच हे उत्तर, विनायकाने स्वतःलाच हे उत्तर दिलेलं आहे. म्हणजे केवळ भावनेच्या, तात्पुरत्या भावनेच्या आवेगामध्ये जाऊन विनायकाने प्रतिज्ञा घेतलेली नव्हती. हे या ठिकाणी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सावरकरांनी दाखवून दिलेलं आहे. त्यानुसार संपूर्ण आयुष्य ते जगणार होते आणि परिणाम काय होईल, का चाफेकरांसारखं आपल्याला सुद्धा फाशी जावं लागेल, आपल्याला सुद्धा हौतात्म्य पत्करावं लागेल, याची जाणीव सावरकरांना त्या कोवळ्या वयातही होती. पण स्वतःची प्रतिज्ञा आणि स्वतःचा निश्चय ह्याच्यावर त्यांची अढळ श्रद्धा आणि विश्वास बसलेला होता आणि त्या अनुषंगानेच आता पुढच्या जीवनाला त्यांनी दिशा द्यायचं ठरवलेलं होतं. असा हा जो पोवाडा आहे, त्या पोवाड्याबद्दलची माहिती, चाफेकरांवरचा हा जो पोवाडा आहे, त्याची माहिती, त्याची जी काही पूर्वपीठिका आहे, ती आपण आत्ताच्या भागामध्ये मंडळी उलगडून समजावून घेतलेली आहे. की तो पोवाडा त्यांनी कसा रचला, कोणत्या मनस्थितीमध्ये रचला, वडिलांनी त्याला काय सल्ला दिला. तो सल्ला दिला तरी सावरकरांनी मनातल्या मनात आपल्या निश्चयाचीच कशी उजळणी केली आणि ठाम राहिले, ते आत्ताच्या भागामध्ये आपण समजावून घेतलेलं आहे. आता पुढच्या भागामध्ये जो कहर मुंबई पुण्याला प्लेगचा झालेला होता, तो वावटळीसारखा नाशिकपर्यंत प्लेग कसा येऊन पोचला
आणि त्या नाशिकला आलेल्या प्लेगमुळे विनायक आणि त्याच्या कुटुंबावरती कोणते दुःखद प्रसंग ओढावले, ह्याचा जो काही लेखाजोखा आहे किंवा हा जो प्रसंग आहे, तो आपण पुढच्या भागामध्ये समजावून घेणार आहोत. श्रोते हो, आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे या YouTube चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.